मी टीम म्हणून तिघांनी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो, सर्वसामान्यांचं सरकार, ते खऱ्या अर्थाने काय असतं हे गेल्या 2.5 वर्षात आम्ही दाखवून दिलं. आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली, मॅन्डेट दिलं. आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत. आणि म्हणून विदर्भात देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील, त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. पैनगंगा, नळगंगा, इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे 2 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल 129 प्रकल्पांना, सिंचन प्रकल्पांना 170 झाले, त्याला मी मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार. म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे, त्याच्याही मागे उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केलेत त्याच्या पुढे जाऊन NDRF असेल आणि इतर निर्णय असतील, आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.5 वर्षात. आपल्याला माहीत आहे, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, परंतु आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 6,000 रुपयाची जी शेतकरी सन्मान योजना दिली, त्या 6,000 रुपये आम्ही टाकले गेल्या 2.5 वर्षात. 1 रुपयात पीक विमा योजना केली. मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो आम्ही यशस्वी करतोय. आणि 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला, तो लागू केला. आणि म्हणून जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली, याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जाब विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही. पायऱ्यांवरच फक्त आता नाटक